मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही कणकर सह्याद्री तर पाहिलीच असेल, पण आज आपण अशी एक जागा एक्सप्लोर करणार आहोत जी जागा पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते। गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सह्याद्रीमधील भन्नाट आणि ॲडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अकोला व्हॅलीतील लोटस वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी। तर आत्ता आपण आहोत 10 किलोमीटर आधी। आम्ही रात्री येऊन इथे टेंट वगैरे लावला। आता टेंट वगैरे पॅक करूयात आणि पुढच्या प्रवासाला करूयात सुरुवात। तर मित्रांनो, जंगलाची वाट पार करून आल्याच्या नंतर इथे तुम्हाला 3 रस्ते पाहायला मिळतात। हा जो आहे तो लोणावळ्यावरून येतो आणि समोरचा आहे तो तैलबेले किल्ल्याकडे जातो आणि हा जो आहे तो लोटस वॉटरफॉलकडे जातो। इथे आल्याच्या नंतर मित्रांनो, रस्ता चुकण्याचे जास्ती चान्सेस आहेत। तर मित्रांनो, आता हा रस्ता पकडून आपण लोटस वॉटरफॉलकडे जाऊया। तर मित्रांनो, 3 रस्ते पार करून आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मंदिर पाहायला मिळतं आणि मंदिराच्या अपोजिट साईडलाच ही जी छोटीशी वाट आहे ही आपल्याला लोटस वॉटरफॉलकडे घेऊन जाते। तर मित्रांनो, आता मंदिराजवळ गाड्या वगैरे पार्किंग केलेत आणि इथून येते ही छोटीशी वाट पकडून आपल्याला वॉटरफॉलकडे जायचे। आणि इथून मित्रांनो तुम्ही बघाल तर तैलबेल किल्ला हा एकदम सरळ दिसतो आणि ह्याच किल्ल्याला बघून आपल्याला सरळ वॉटरफॉलकडे जायचे। मित्रांनो, ट्रेकला सुरुवात केल्या इथे समोर तुम्हाला छोटंसं दुकान पाहायला मिळत असेल। हे बाबा असतात दिवसभर। आपण सुद्धा आता इथे टेंट ठेवलाय चटईच्या खाली लपून आणि आपण ट्रेकला करूया सुरुवात। इथे छोटं मोठं तुम्हाला खायला मिळेल, चॉकलेट बिस्किट वगैरे। आणि हे आहेत, तुम्ही इथं कधी आलात तर सुरुवातीलाच आल्यानंतर समोरच दुकान भेटेल, याच्या पुढे तुम्हाला एक पण दुकान नाही भेटणार। त्यामुळे तुम्हाला काय खायचं घ्यायचं असेल तर इथून घेऊन तुम्ही पुढे जावा। तर मित्रांनो, इथे थोडा दिवस आधी वनवा पेटलेला, त्यामुळे भरपूर गाड्या जळून खाक झाल्या होत्या। मी तुम्हाला दाखवतो थोड्याशा गाड्या त्या। आणि या ठिकाणी पण थोड्याशा बाईक आहेत 2-3। मित्रांनो, तुम्हाला समोर तैलबेल किल्ला दिसत असेल आणि त्या किल्ल्यालाच बघूनच आपल्याला सरळ जायचं आहे। त्या गाड्यांपासून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला पायऱ्या पाहायला मिळतात। याच पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे। तर मित्रांनो, आता इथून पूर्णपणे पाण्याची वाट पाहायला मिळते आणि हीच वाट पकडून आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे आणि शेवटी गेल्याच्या नंतर तिथेच आपल्याला लोटस वॉटरफॉल पाहायला मिळेल। तर मग चला, तर मग या दगडातून आता पुढे जाऊयात। काय रे बाबा, हे मोठे मोठे दगडे। इथे जर पाय लचकला तर पडतील लेण्याचे देणे। मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला पुण्यापासून 90 किलोमीटर तसेच मुंबईपासून 114 किलोमीटर अंतर गाठावे लागेल। गाडी पार्किंग केल्यापासून इन्फिनिटी पूल म्हणजेच पाण्याच्या कुंडापर्यंत जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो।
मित्रांनो तुम्हाला मी जंगलातला पक्ष्यांचा आवाज ऐकवतो. तर मित्रांनो अशा रीतीने भेटलेला आहे आपल्याला नैसर्गिक पाळणा. छोटा बाबू छोटा बाबू. आता इथून थोडं थोडं पाणी चालू झालंय डबक्या डबक्याचं, पण हा रस्ता हालत बेकार करतोय. कंटिन्यू मित्रांनो उतार आहे, म्हणजे तुम्ही येताना बघू शकता की आम्हाला किती चढावं लागणार आहे. आपल्याला हा पूर्ण उतरून खाली जायचंय. मित्रांनो खाली व्हॅलीमध्ये जाताना कंटिन्यू उतार चालू आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा आता इथून तर पूर्ण खाली उतार एकदम स्लोप आहे. आणि इथे पॅच बघाल ना मित्रांनो पूर्णपणे कठीण आहेत आणि अवघड सुद्धा आहेत. हे उतरताना तुमचे पाय सुद्धा स्लिप होतात त्या दगडांवरती. मित्रांनो अशा रीतीने आपण येऊन पोहोचलो अर्ध्यात. चला जसं आम्ही पुढे जात होतो तसं हा ट्रेक अवघड आणि चॅलेंजिंग होत चालला होता. का झाडाच्या बरोबर नको हळू 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 मस्त मस्त रे. मित्रांनो त्या तिकडे आपल्याला एक छोटंसं कुंड लागलं, मग त्या कोपऱ्याने हा रिस्की पॅच आहे. इथे पूर्ण इथं पाय स्लिप होतात आणि थोडी देखील जागा नाही. तिथून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर इथून सुद्धा तुमचे पाय घसरतील. बघू शकता तुम्ही छोटे छोटे दगडे आहेत आणि इथून जर खाली पडला तर डायरेक्ट दगडात खाली पडाल. त्यामुळे इथून कोपऱ्याने जायचं आहे. गोप्रो माझ्या माउंटला लावतो म्हणजे तुम्ही सुद्धा बघू शकता की हा पॅच किती कठीण आहे. शिवम पोचलो भावा. जवळपास 2 तासाची पायपीट करून
आम्ही येऊन पोचलो निसर्गात असलेल्या त्या सुंदर अशा पॉईंटजवळ. मित्रांनो, इथून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर ही अशी बारीक वाट आणि इथून बघाल ना मित्रांनो, पूर्ण माती निसरडी आणि इथून जर पाय पडला तर तुम्ही डायरेक्ट खाली पडाल. आणि ही कठीण चढाई पार करून गेल्यानंतर समोरच तुम्हाला तो नॅचरल स्विमिंग पूल पाहायला मिळेल आणि आपल्याला आता तिथेच जायचं आहे. चला तर मग निघूया पुढे. इथे बांधूयात, खाली उतरायला सगळ्यांना उपयोगी होईल. कारण ही तुम्ही वाट बघा ना मित्रांनो, पूर्ण मातीची आणि पूर्ण निसरडी. छोटासा आधार तरी होईल उतरायला. आणि इथूनच चालू होणार होता आत्तापर्यंतचा सर्वात अवघड आणि थ्रिलिंग पॉईंट, ज्याचा आम्ही कधी विचारसुद्धा केला नव्हता. मी माझ्यासोबत आणलेली छोटीशी रस्सी झाडाला बांधली, जेणेकरून आपल्याला उतरण्यासाठी छोटीशी का होईना मदत होईल. वरती बांध. आपण आता ही रस्सी बांधली, सपोर्ट म्हणून जायचं, हिला पूर्ण ताकद नाही द्यायची, नाही ही तुटून आपण मग खाली पडू. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण येऊन पोहोचलो सह्याद्रीमधील स्विमिंग पूल मध्ये. तर मित्रांनो, पटपट रेडी हो आणि जाऊ आपण पाण्यात. 1 2 3. GoPro ढिला झाला का? बरं झालं स्टिक रो पकड रे. रिस्की आराम से. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग टाटा, बाय बाय.